आता सुख दुःखादी हे ज्ञानेंद्रियाचा आणि अंतःकरणाचा विषय नाही असे पूर्वपक्षाचं म्हणणे. या अधोरेखा करा. पूर्वपक्ष प्रश्न शंका ह्याच्यापैकी काही शब्द लिहा. शंका पूर्वपक्ष. झालं. आता पुढे पूर्वपक्ष समजला. ज्ञानेंद्रियाचा विषय सुख दुःख नाही, त्याच्यामुळे ज्ञानेंद्रिय हे दुःखाला जाणू शकत नाही. बरोबर आहे. अंतःकरण देखील अंतःकरणामधले पदार्थ जाणू शकत नाही. ज्ञानेंद्रिय आणि अंतःकरण हे सुख दुःखाला विषय करत नाही, हे पूर्वपक्षाचं म्हणणं आहे. या ज्ञानेंद्रिय अंतःकरणास विषय करीत नाही हे म्हणणं बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. हे म्हणणं बरोबर आहे. ज्ञानेंद्रिय अंतःकरणाला नाही हे म्हणणे बरोबर आहे. मग काय झालं? पण एवढं म्हणणं खरं आहे, पण आमचंही म्हणणं आहे पण वृत्ती ही सुख दुःखाला विषय करीत नाही, म्हणून सुख दुःखे साक्षी भाष्य आहे असं म्हटलेलं आहे ना. अंतःकरणाची वृत्ती देखील सुख दुःखाला विषय करत नाही, म्हणून सुख दुःखे ही काय झाले? साक्षीने भाषित होतात. साक्षी त्यांना काय करत असतो? प्रकाशित करत असतो. कारण अंतःकरणाची वृत्ती ही अंतःकरणामधल्या सुख दुःखाला जाणत नाही, आहे ना, कारण ती जवळ असते. म्हणून साक्षी जे जवळ साक्षी असतो तोच प्रकाश करतो आणि सुख दुःख आपल्याला कळतात. म्हणून सुख दुःखाला काय म्हटलेलं आहे? साक्षी भाष्य. साक्षी भाष्य म्हणजे काय? साक्षीने प्रकाशित केलेलं आहे. साक्षी भाष्य साक्षीने ज्ञान करून दिलेलं. बरोबर आहे. आता काय कुठल्या वाक्याचा आपण विचार करतोय? वृत्ती ही सुख दुःखांना विषय करत नाही, म्हणून सुख दुःखे साक्षी भाष्य आहे. सुख दुःखे ही साक्षीने प्रकाशित होतात. अंतःकरण वृत्ती त्याला प्रकाशित करत नाही. बरोबर आहे ना? करूया आपण हे अधिक जास्त. या वाक्याचा अर्थ साक्षी स्वतः सुख दुःखे जाणतो असा आहे का? नाही. नाही. साक्षी स्वतः सुख दुःख जाणतो असा याचा अर्थ आहे का? या वाक्याचा अर्थ साक्षी स्वतः सुख दुःख जाणतो असं नाही. मग काय होतं? अंतःकरणाचा परिणाम सुख दुःख रूप होतो, तेव्हा अंतःकरणाची ज्ञान वृत्ती त्या सुख दुःखात जाणते. म्हणजे अंतःकरण वृत्तीत साक्षी चैतन्याचा प्रकाश असतो. त्या प्रकाशाने अंतःकरण वृत्तीत सुख दुःखात जाणते. बघा, महिलांना सगळं माहिती आहे की एवढा पीठ असत, मळलेलं पीठ असत, त्याच्यामधून एवढं गोळी करतात है ना. आणखी एवढी गोळी केली तर त्याचा काय होतो? फुलका होतो. काय होतो? फुलका होतो. आणि त्याच काय होतं? जरा एवढी गोळी केली तर तेवढी पाठभर गोळी होते. आणि काही महिने तर पीठ ह्याच्यावर घेऊन असं 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 करत एवढा मोठा काय मांडा बनवतात. बरोबर ना? त्याच पिठाची करंजी बनवतात, त्याच पिठाचा मोदक बनवतात, त्याच पिठाचा लाडू बनवतात, त्याच पिठाची पुरी बनवतात,
आणखी किती पदार्थ आहेत ते आमच्या त्यांनाच माहिती आहे ना. कधी पुरणपोळी बनवतील, कधी गोड पोळ्या बनवतील, कधी तिखट पोळ्या बनवतील. हे सगळं काय आहे? काय काय हे सगळं काय? तू एवढा उंडा घ्या, उंडाच म्हणता ना तुम्ही, काय म्हणता? उंडाच म्हणता ना. अजून उंडा घेतला, या उंड्याचेच वेगवेगळ्या आकार आहेत, पिठाचेच आकार आहेत. समजलं ना? काय लक्षात? पुरी, फुलका, पोळी, मांडा, याला काय म्हणतात? सगळं रोड पण म्हणतात, बाटी पण म्हणतात. हे वेगवेगळे पदार्थ आहेत. हे सगळे त्या पिठाच्या आकारात, त्याच पिठातून तुम्ही हे सगळे पदार्थ बनवतात. आता सांग, तुम्हाला भीती वाटली म्हणजे काय झालं? अंतःकरणाने भीतीचा आकार धारण आहे ना. अंतःकरणाने भीतीचा आकार धारण केल्यानंतर ती तुमच्या चेहऱ्यावरही दिसायला, बरोबर आहे ना. अंतःकरण ज्या ज्या आकाराला प्राप्त होतं, जसं पीठ वेगवेगळ्या आकाराला प्राप्त होतं आणि त्याची चवही वेगवेगळी असते, त्याचा स्वादही वेगवेगळा असतो, तशाच तऱ्हेने अंतःकरण ह्या वेगवेगळ्या आकाराला प्राप्त होतं. कुठलं कुठलं? आशा, भय, अहंकार, राग, द्वेष, मद, मत्सर, हिंसा, या सगळे मनाचे आकार आहेत. काय? हे दुसरं कोण नाही, हे कोणाचे आकार आहे? मी मुक्त आहे, हा मनाचा आकार आहे. मी बद्ध आहे, हा मनाचा आकार आहे. मी साधक आहे, हे मनाचा आकार आहे. हे सगळे मनच आकार धारण करतो, बरोबर? चला पुढे. तर मी सुखी आहे असं म्हणतोय, तर अंतःकरणाने सुखाचा आकार घेतो. मी दुःखी आहे म्हटल्यानंतर अंतःकरण काय करतो? दुःखाचा आकार धारण करतो. सुख दुःख हे अंतःकरणाचे आकार. भय, लज्जा, आस, भय, लज्जा, काम, क्रोध, हे सगळे काय? अंतःकरणाचे आकार आहेत. मग सुखरूपी कोण बनतं? अंतःकरणच बनतं. आणि दुःख रूपी देखील कोण होत आहे? अंतःकरण, बरोबर आहे. आता याच्यामध्ये तर अंतःकरणाचा परिणाम सुख दुःख रूप होतोय, अधोरेखाकार. हे लक्षात ठेव, कायमचं लक्षात ठेव. आस, भय, लज्जा, काम, क्रोध, राग, द्वेष, मद, मत्सर, अहंकार, मीपणा, हिंसा, हे सगळेच्या सगळे अंतःकरणाचे आकार आहेत. हे झालं. सुख दुःखे जाणतो असा नाही. कोण? साक्षी सुख दुःखे जाणतो असा अर्थ होत नाही, अधोरेखा करा. तर अंतःकरणाचा परिणाम सुख दुःख होतो, तेव्हा अंतःकरणाची ज्ञानरूप वृत्ती त्या सुख दुःखात जाणते. अंतःकरण हे आपल्याच आकाराचं बनतं, आपल्या स्वतःमध्येच रमतं. ज्ञानरूप वृत्ती त्या सुख दुःखात जाणते. म्हणजे हे बघा, जगामध्ये तुम्ही कुठलीही वस्तू घ्या, बरोबर, त्याच्यामध्ये चैतन्य असतच. काय असतं? सत्ता रूपाने चैतन्य असतं. ही सत्ता रूप चैतन्य तुम्ही काढून घेतलं की त्या पदार्थाला सत्ताच राहत. तो पदार्थ या जगामध्ये राहतच नाही ना. आता तुम्ही मला सांगा, या बोटामध्ये चैतन्य आहे की नाही? कारण आपण जिवंत आहोत. बोटामध्ये चैतन्य आहे की नाही? आहे ना, बोलताय ना, जाणताय, हे चैतन्य आहे, बरोबर. या 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 बोटामध्ये, या मनगटामध्ये, या हातामध्ये, या हातामध्ये जर चैतन्य आपल्या हृदयातच असेल, अंतःकरणामध्ये असेल,
तर पेंटरचा पाय मोडल्यानंतर दुखायला नाही पाहिजे ना, पण दुखतंय ना. याचा अर्थ काय झाला, आज आले नाही, पाय मोडला तर आपल्या सर्वांमध्ये आपल्याला आपण चेतन आहोत. त्याच्यामुळे आपल्याला समजतं की कुठेही कापलं, कुठेही काय झालं तरी आपल्याला काय बरोबर आहे. आणि हे जर चैतन्य निघून गेलं तर मग हा मांसाचा एक गोळा आहे आणि 2 दिवस ठेवलं तर त्याला काय सडून जाणार. त्याच्यानंतर कीटक येणार, माशा येणार, खाऊ खरा. बरोबर आहे ना. जोपर्यंत याच्यामध्ये चैतन्य आहे तोपर्यंत हे थंड पडणार नाही, तोपर्यंत याला घाण येणार नाही. हे कशामुळे चैतन्य हे लक्षात येते का? तशाच तऱ्हेने जगामधली ही वस्तू आहे याला सत्ता आहे ना. आणि ही सत्ता आहे म्हणून याला हे ग्लास आहे असा शब्द आहे म्हणजे सत्ता विद्यमान आहे, सत्तेमध्ये आहे असं आपण म्हणतो. ही सत्ता याच्यातली काढून घेतली तर हे ग्लास राहत नाही. जशा तर आता हा जळतोय, का जळतोय? स्वतःमध्ये नाही आहे त्याच्यामध्ये सामर्थ्य जळणार. आतमध्ये करंट आहे, तो करंट वरून गेला की एक बटणार, आता आपलं काम नाही जळणार. पंखा ही तीच गोष्ट आहे. कित्येक इलेक्ट्रिसिटीवर चालणाऱ्या या गोष्टी आतमध्ये करंट असतो म्हणूनच आपल्याला काय करायचं त्या कामात करत असतात. हीच गोष्ट या सगळ्या पदार्थामध्ये चैतन्य सत्ता ही आहे. त्या ती चैतन्य सत्ता असल्यामुळे ती वस्तू हालचाल करते, जाणू शकते, समजू शकते. बरोबर आहे. आता या अंतःकरण आपल्याला जाणू शकतं. हे अंतःकरण सगळ्या बारीक बारीक पेशीपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. हिची जी एक पेशी आहे, छोटी पेशी आहे, या छोटी पेशीपर्यंत हे अंतःकरण पोहोचलेलं आहे. बरोबर आहे. जसं ते अंतःकरणा हृदयामध्ये सुद्धा तेच आहे. कोण अंतःकरण पोहोचलेलं आहे. आणि हे अंतःकरण हे जरी भिन्न असलं तरी त्याच्यामध्ये चैतन्य असल्यामुळे त्याला सत्ता आहे. कोणामध्ये? जशा तऱ्हेने ट्रॅक्टर तुम्ही घेऊन गेला रात्रीच्या वेळेला, त्याचे हेडलाईट नसले तर हा ट्रॅक्टर तुम्ही कुठेही धडकून द्या किंवा खड्ड्यात पाडा. बरोबर. पण त्या ट्रॅक्टरच्या बरोबर 2 हेडलाईट लागलेल्या असतात. हे ट्रॅक्टर जसा चालतो तसा त्यानं हेडलाईटही पुढे जातो आणि ट्रॅक्टर जसं वळवाल तसं तर हेडलाईटही वळतो. म्हणजे काय करताय तुम्ही, ज्या ठिकाणी ट्रॅक्टर पोहोचला त्या ठिकाणी काय आहे हे सांगून देणारा ट्रॅक्टर नाही, तो तुम्हाला काय करणार, पोहोचवणार आहे ना. पण सांगून देणारा कोण आहे? तिथे जे असणार आहे हेडलाईट जसा तुम्ही ट्रॅक्टर फिरवला तशा त्यानंतर तुम्हाला ते दाखवा येतो वगैरे बाप आहे तर आता बाजूला पडवा नाही तर वेगात घेऊन करा. समजलं ना. ट्रॅक्टरवरून सरळ चालतात तर बघा तुम्ही अजगर चाललाय रे, तो केवढा मोठा अजगर आहे, 10 फुटाचा अजगर आहे. कोणी दाखवलं तुम्हाला? हेडलाईटने दाखवलं ना. तसं त्याला ट्रॅक्टर जातो, देण्याचं काम कोण करतोय? ट्रॅक्टर. त्या भागाला व्यापतो कोण? ट्रॅक्टर. पण तिथे काय आहे हे दाखवणारा साक्ष भाष्य हेडलाईट दाखवतो ना. तशाच तऱ्हेने या ग्लासाच्या आकाराची माझी अंतःकरणाची वृत्ती झाली. अंतःकरणाची वृत्ती म्हणजे काय? अंतःकरण असं लहान हात कसा दिसतोय, लांब पोचलेला दिसतोय ना, तशा तऱ्हेने हा इथे आहे. आता हा असा असा असं करून त्याला आहे ना. तशा तऱ्हेने अंतःकरण बाहेर येऊन, शरीराच्या बाहेर येऊन त्या विषयाला घेरलं की त्याला काय म्हणायचं? अंतःकरण वृत्ती. काय म्हणायचं? अंतःकरणाचं राहणं, अंतःकरणाचं त्या वस्तूला गुंडाळणं म्हणजे अंतःकरण वृत्ती. आता या ठिकाणी अंतःकरण वृत्ती ही ट्रॅक्टरच्या स्थानावर आहे.
म्हणजे जसा ट्रॅक्टर आहे ना, हा ट्रॅक्टरला घेऊन गेला इथपर्यंत गेला ग्लास, तशाच तऱ्हेने अंतःकरणाची वृत्ती या ग्लासापर्यंत घेऊन गेली. एवढ्यानं होत नाही आहे ना. त्या ठिकाणी जो अंतःकरण हे ट्रॅक्टर सारखं आहे आणि त्याच्याबरोबर हेडलाईट आहे. हे हेडलाईट सुद्धा काय करतात, ज्या वेळेला हे या आकाराचे होऊन जातात तेव्हा आपल्याला काय होतं, समजतं की हे ग्लास बरोबर आहे. मग आता हे करण्यासाठी आपल्याला काय करावं, कुठल्याही वस्तूचं ज्ञान आपल्याला पाहिजे असेल तर काय करावं लागतं, काय गोष्टी घडाव्या लागतात. अंतःकरण आपल्या शरीराच्या बाहेर जाऊन त्याची वृत्ती लंबायमान होऊन त्याच्या आकाराची वागवा, त्याच्या आकाराने झाल्यानंतर या अंतःकरणामध्ये असणारं जे चैतन्य आहे हे चैतन्य देखील त्या आकाराचं व्हावं लागतं. त्या आकाराचं झालं म्हणजे तुम्ही काय करता, ते ग्लास आहे असं झालं. जसं त्याला नाही एव्हरेस्ट शिखरावर हे लोक शिखर पादाक्रांत करतात ना, है ना. टेन्सिंग आणि हिलारी हे तुम्हाला माहिती आहे. एव्हरेस्टवर काय गेले, एव्हरेस्टवर गेले. एव्हरेस्टवर गेले म्हणजे काय झालं, ते स्वतः चढून गेले. चढून गेले म्हणजे काय केलं, चढून घेऊन तिथे जाऊन झेंडा लावला. काय झालं, झेंडा लावला म्हणजे काय झालं, आम्ही या शिखरावर चढलो, त्याचा फोटोग्राफ केला आणि ते जगाला दाखवलं की आम्ही चढलो. आता अमेरिकेचा अंतराळपटू नील आर्मस्ट्रॉंग हा ज्या वेळेला चंद्रावर उतरला त्यावेळेला त्याने काय केलं, तिथे तुम्ही आम्ही उतरलो आहे म्हणून तुमचा अमेरिकेचा झेंडा लावावा लागतो, बरोबर. झेंडा लागला म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी उतरला. आता कुठेही जर झेंडा असेल तर त्याचा अर्थ काय करायचं, इथे कोणीतरी आहे, इथे कोणीतरी पहिल्यांदा आहे असं समजतं. तशाच तऱ्हेने कुठलीही वस्तू तुम्ही जाणली समजली याचा अर्थ तिथे अंतःकरणाच्या चैतन्याचा झेंडा लागला पाहिजे तरच ती वस्तू तुम्ही जाणली असं म्हणतात ना. तुमची वृत्ती झाली, आता मला हे दिसत आहे पण ते दिसत आहे असं मला वाटत नाही. मन जर त्या ठिकाणी मनाचं चैतन्य त्या ठिकाणी गेलं नाही आहे ना त्याच्या बरोबर, तर तुमचं हेडलाईट जर नादुरुस्त झाले तर तुम्ही काही ट्रॅक्टर जाऊन काही उपयोग नसतो. तशाच तऱ्हेने वृत्ती जरी झाली पण चैतन्य जर त्याच्या आकाराचं झालं नाही तर त्या वस्तूची जाणीव तुम्हाला होत नाही, बरोबर. तशाच तऱ्हेने अंतःकरण जसं बाहेर जातं तसं स्वतः भोवती सुद्धा बाहेर झालं म्हणजे या ग्लासाचा आकाराचं अंतःकरण वृत्ती झाली असं म्हणजे. आणि अंतःकरणाला ज्ञान झालं वृत्ती देखील तशीच असते, अंतःकरणाला घेरू लागतो, बरोबर आहे. अंतःकरण गेल्यानंतर त्या ठिकाणी चैतन्यही असतं आणि वृत्तीमध्ये देखील चैतन्य असतं. बघा बाहेर आपण बाहेरचे विषय गेलो तर अंतःकरणाची वृत्ती सुद्धा त्या आकाराची व्हावी आणि आपलं चैतन्य देखील काय करावं लागतं, त्या आकाराचं व्हावं लागतं. पण आपल्या आत्मचैतन्याला जर जाणायचं असेल तर हे बघ, रात्रीच्या वेळेला तुम्हाला काही वस्तू पाहिजे तर तुम्ही टॉर्च घेऊन जाणार ना, है ना, टॉर्च घेऊन जाणार. पण दिवसा टॉर्च घेऊन का जात नाही, का घेऊन? अरे सूर्य असतो ना, सूर्याचा व्यापक प्रकाश तुम्हाला काय जगातल्या सगळ्या वस्तू तुम्हाला दाखवून दिसतो. आता या ठिकाणी तुम्हाला टॉर्चची जरुरी होत नाही, टॉर्च तुम्ही फेकून देता, दिवा तुम्ही विझवून टाकता, बरोबर ना. इलेक्ट्रिकचा लॅम्प देखील विझवून टाकतात पण ती विझवून टाकतात, त्यांचं कामच होत नाही. दिवाळीला दिवे लागतात ना, रात्रीच्या वेळेला किती चमक येते त्यांची, पण दिवस उजाडल्यानंतर जळत असले तरी त्याचं काय काम नाही, बरोबर. तशाच तऱ्हेने
अंतःकरणाची वृत्ती बाहेर जात असेल तर त्याच्याबरोबर चैतन्य कामाचं असतं. ते चैतन्य त्याच्या आकारात झालं तर ज्ञान. पण आतमध्ये जर अंतःकरणाच्या आतमध्ये जर चैतन्य बसलाय त्याला प्रकाशायचं असेल तर त्याला दुसऱ्या चैतन्याची जरूर लागत नाही. बरोबर. वृत्तीमधल्या चैतन्याची जरूर लागत नाही, पण वृत्ती व्हावी लागते. अंतःकरण त्याच्या वृत्ती व्हावी लागते. ओके. वृत्ती सुखदुःखाना इथपासून सुरू करूया. वृत्ती ही सुखदुःखाना विषय करत नाही म्हणून सुखदुःखे साक्षी भाष्य आहे. या वाक्याचा अर्थ साक्षी स्वतः सुखदुःखे जाणतो असा नाही, असा होत नाही. तर अंतःकरणाचा परिणाम, अंतःकरणाचा आकार सुखरूप होतो, कधी दुःखरूप होतो. तेव्हा अंतःकरणाची वृत्ती कशी असते? ज्ञानरूप वृत्ती. अंतःकरणाची ज्ञानरूप वृत्ती त्या सुखदुःखात जाणते. त्या सुखदुःखात जाणते म्हणजे काय? म्हणजे अंतःकरण वृत्तीत साक्षी चैतन्याचा प्रकाश असतो. त्या प्रकाशाने अंतःकरण वृत्तीत सुखदुःखात जाणते. काय लक्षात आलं? अंतःकरण सुखदुःखाकार बनावं लागतं की नाही? हे बघा, इंद्रिय हे तुम्हाला बाहेरच दाखवणार, पण आतलं बघायचं, आतलं आपण बघू शकतो का नाही? नाही, इंद्रियाने नाही बघू. पण आतमध्ये तुमच्या काय चाललेलं आहे? डोळे मिटा बरं, मिटले डोळे आहे ना. आता तुमच्या अंतःकरणामध्ये काय चाललेलं आहे तुम्ही जाणता का नाही? राग आहे, द्वेष आहे, स्वामींना काय कळतं, चांगलं सांगतो काही आतमध्ये चाललेलं असतं की किंवा चांगलं समजावत आहे कसंही. बरोबर. हे सगळं आतमध्ये काय चाललेलं आहे म्हणजे अंतःकरणात काय चाललेलं आहे तुम्हाला समजतं की नाही? समजतं ना. अंतःकरणामध्ये काय चाललेलं म्हणजे अंतःकरणाची वृत्ती जशी बाहेर असते तशी आतमध्ये देखील वृत्ती असते. काय अंतःकरणाची वृत्ती जशी बाहेर असते तशाच तऱ्हेने काय आतमध्ये देखील असते. पण हे कसं सांगायचं ते सांगतो तुम्हाला. म्हणजे ट्रॅक्टर तुम्ही तुमच्या गॅरेज मधून किंवा काय म्हणतात त्याला ट्रॅक्टर ठेवण्यासाठी ठेवलेले असं तुम्ही कारसाठी काय म्हणतात त्याला? कार शेड नाही, दुसरं काही घरामध्ये तुम्ही कार शेड कार ठेवण्यासाठी जागा ठेवलेली असते की है ना. पार्किंग नाही, दुसरं आणखी काहीतरी नाव आहे. बरोबर. गॅरेज वेगळं नाव आहे. तर तुम्ही कार शेड मध्ये ठेवले, बाहेर काढली की बाहेरच्या सगळं रस्त्यावरच तुम्हाला दाखवून देते. आणखी तुम्ही घरी आल्यानंतर तुम्ही कुठे घेतात? कारमध्ये घेतात. बरोबर. कारमध्ये घेतल्यानंतर, कार शेड मध्ये घेतल्यानंतर कार शेड सुद्धा तेच दाखवतो की कोण दाखवतो? दाखवतो ना. कार शेड मध्ये काय काय सर तो बघा सर कोणी दाखवलं? त्या ट्रॅक्टरने दाखवलं की म्हणजे जसं बाहेरचं दाखवलं तशा तऱ्हेने कारला तुम्ही कार शेड मध्ये घेऊन आल्यानंतर कार शेड मध्ये काय हे देखील काय दाखवलं तेच दाखवलं आहे ना. आता तेच दाखवतं म्हणजे हेडलाईटच दाखवतो ना. तुम्ही ट्रॅक्टर घेऊन आलात किंवा कार घेऊन आलात, बाहेर घेऊन गेलात किंवा आत घेऊन गेलात, तर ते घेऊन जाण्याचं काम कोण करतो? ट्रॅक्टर किंवा कार. पण
इथे काय आहे दाखवण्याचं काम करतो. आता चला अंतःकरण वृत्तीत साक्षी चैतन्याचा प्रकाश असतो. त्या प्रकाशाने अंतःकरण वृत्ती सुख दुःखात जाणते. असे साक्षी भाष्य पदाचा अर्थ आहे. अधोरेखन अंतःकरणाची वृत्ती जशी बाहेर जाते तशी ती आतमध्ये सुद्धा जाते है ना. बाहेर विठोबाचं दर्शन तुम्ही घेताय तर मग अंतःकरणाचं तुम्हाला दिसेल की नाही दिसत. तुकाराम महाराज म्हणतात फळो नये सुख दुःख तहान हरपली दुःख. बाहेर भगवंताचं दर्शन घेतल्याबरोबर विठोबाचं पंढरपुरामध्ये दर्शन घेतल्यानंतर माझी स्थिती अशी झाली की अंतःकरणामधलं सुखही आणि दुःखही मला कळेनासं झालं आणि तहान लागली की भूक लागली हे पण मला कळेनासं झालेलं आहे. म्हणजे तुम्ही बाहेर परमेश्वराच्या मूर्तीचं दर्शन घेत आहे त्याच्यामुळे तुमची तहान भूक हरपून गेली असा अर्थ होतोय. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही बाहेर पाहता त्यावेळेला आतमधले तुम्ही पाहता आणि ज्यावेळेला आतमधले तुम्हाला पाहावं लागतं त्यावेळेला बाहेरचं थांबवावं लागतं. बाहेरचं पाहणं तुम्हाला थांबवावं लागतं. म्हणजे अंतःकरण बाहेरही जात आणि आतमध्येही जात आहे. याचं उदाहरण आपण ट्रॅक्टरने सांगितलं. ट्रॅक्टर घराच्या बाहेर तुमच्या कंपाऊंडच्या बाहेर गेला आणि सगळं जग तुम्हाला दाखवतं आणि ट्रॅक्टर तुला बाहेर आला आणि आतमध्ये गॅरेजमध्ये ठेवल्यानंतर गॅरेजमध्ये काय सर्प आहे का आणखी कोण आहे कचरा आहे काय तेल पडलेलं आहे सगळं दाखवतं की नाही. तशाच तऱ्हेने अंतःकरणाची वृत्ती बाहेर गेली आहे ना की बाहेरच्या वस्तूचं तुम्हाला दर्शन ज्ञान होतं. आणि अंतःकरणाची वृत्ती शरीराच्या आतमध्ये येऊन मागे बोलून अंतःकरणाच्या आकाराची होते है ना. तर ही अंतःकरणाची वृत्ती तुम्हाला अंतःकरणात सुख आहे का दुःख आहे हे सांगत नाही. हे बघा सुख म्हणजे काय सांगा. अनुकूल सुख म्हणजे काय अंतःकरणाची सुख म्हणजे काय सांगितलं मग विषयाची प्राप्ती सुख म्हणजे अंतःकरणाचा बरोबर. त्याच्यामध्ये उदाहरण समजावून दिले है ना. पुरी फुलका चपाती मांडा हे सगळं काय हे तसे उद्याचे आकारच आहे ना. तशाच तऱ्हेचं अंतःकरण आता सुखमय झालं दुःख रूप झालं हे सगळं दाखवता येईल ना. आता हे अंतःकरण हे काय झालं. अंतःकरणाला जाणणारा देखील कोण आहे तुम्हीच आहे. अंतःकरणच आहे. अंतःकरण वृत्ती त्या आकाराची सुख होऊ लागते बरोबर आहे ना. पण जसा तऱ्हेने ट्रॅक्टर त्या जागी जातो पण त्या जागी काय आहे हे दाखवण्याचं त्याचं सामर्थ्य नसतं. ते कोण तुम्हाला दाखवतो बरोबर आहे ना. आता अंतःकरणामध्ये भीती आहे मला भीती वाटते है ना. आता हे तुम्ही म्हणताय तर तुमच्या अंतःकरणामध्ये भीती आहे हे तुम्ही कबूल करतायत ना. म्हणजे तुमच्या अंतःकरणात ती भीती तुम्ही पाहिली डोळ्याने नाही पाहिली याचा अर्थ जाणली बरोबर आहे ना. म्हणजे ज्ञान झालं. मला काही लाज वाटते असं म्हणतात की नाही. लाज वाटते तर अंतःकरणाने आकार धारण कसा लाज येते तुम्ही जाणला हे तुम्ही जाणलात म्हणजे कोणी जाणलं अंतःकरणाच्या ज्ञानाच्या वृत्तीने अंतःकरणाच्या वृत्तीने नाही. अंतःकरण वृत्ती त्या लज्जाकात झाली
मग जाणलं कोणी त्याच्यामध्ये जे चैतन्य प्रकाशात येत आहे का, त्याच्यामधले जे चैतन्य आहे हे कसं झालं, इथे आता सुख आहे, इथे आता दुःख आहे, इथे आता लज्जा आहे, हे दाखवतो. तसं तर बाळाचं दाखवतो ना की हा आता काय मोबाईल आहे, हा आता साऊंड आहे, ती खुर्ची आहे, तिथे बाळासाहेब बसलं, हे दाखवतो. दाखवण्याचं काम कोण करत आहे, म्हणजे ज्ञान करण्याचं काम कोण करतो. साक्षी चैतन्याचा प्रकाश अंतःकरणामध्ये, अंतःकरणाचा वृत्तीमध्ये असणारा चैतन्याचा प्रकाश, त्याला काय म्हणतात, अंतःकरण वृत्ती अवच्छिन्न चैतन्य. काय म्हटलं जातं, अंतःकरण वृत्ती अवच्छिन्न चैतन्य. जसं सगळ्यामध्ये उपाधी नाही, चैतन्य एकच आहे, पण अंतःकरणामध्ये असलेलं आणि लंबायमान अंतःकरण झालं त्याच्यामध्ये असणारं चैतन्य हे भिन्न होऊन जातं. बरोबर, हे चैतन्य कसं जातं, अंतःकरण किती जाईल, कसं जाईल, कसं त्याच्या बरोबर जातं. याच्यासाठी उदाहरण हेडलाईन ट्रॅक्टरचे, बरोबर आहे ना. जसा ट्रॅक्टर बाहेर जातो त्यावेळेला बाहेरच्या वस्तूचं ज्ञान ट्रॅक्टरचे हेडलाईट करतो. ट्रॅक्टर त्याचा मागे येतो आणि घरातल्या कारशेड मध्ये जातो, ट्रॅक्टर शेड मध्ये जातो, तिथे सुद्धा काय आपल्याला ते सुद्धा काय ट्रॅक्टर घेऊन जातो तिथं, पण दाखवण्याचं काम हेडलाईट. बरोबर आहे. जसं त्याने बाहेर गेलं अंतःकरण वृत्ती की त्याच्यामध्ये चैतन्य असतं, ते सांगतं ग्लास काय हा लागलेला, ठीक आहे. मग आतमध्ये सुद्धा काय गेलं की हे अंतःकरण आहे ना, तेवढ्या आकाराचं अंतःकरण वृत्ती झाली की नाही, त्याच्यामध्ये काय साक्षी चैतन्याच्या प्रकाशाने अंतःकरण वृत्ती नाही झाली. दांड्याचं काम कोण करणार, त्याच्यामध्ये असणारा प्रकाश आहे ना, त्याच्यामध्ये असणारा प्रकाश काय करतो, तो त्यांना सांगत असतो प्रकाशात काय या ठिकाणी सुख आहे का दुःख आहे ना. आता तुम्हाला कळत असतं ना, काही लोक असे असतात की त्यांच्या अंतःकरणामध्ये काही चालू असतं ते सांगत नाही. माझा चांगला माणूस फाटक्यात एवढा राग आला राग नाही, बरोबर आहे. काही माणसं ही अंतःकरणामध्ये काय त्याचे जाग लावून शकते, बरोबर. तुमच्या अंतःकरणात काय चालणार आहे हे दुसरा माणूस कसं जाणू शकेल, हे तुमच्या तोंडावर जे भाव आहेत, तुमची देहबोली आहे त्याच्यावरूनच ओळखू शकतील ना. तुम्ही अंतःकरणात काय चाललेलं आहे पण ते देहावर तुम्ही दाखवू शकत नाही, तोंडावर दाखवू शकत नाही. आता या वेळेला किती जणांना दुःख झालेलं असतं, हरण्याचं सांगा बरोबर आहे ना, पण ते हरण्याचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर देखील दिसेल आणि विजयाचं सुख देखील त्यांच्या चेहऱ्यावर दिसेल. काही जण जरी कितीही दबवण्याचा प्रयत्न त्यांच्या बोलण्या चालण्यामधून दिसेलच गेले. तुम्ही मला धडा शिकवला, तुम्ही माझं सगळं केलेलं सगळं काय केलं पट घालावं असे बंद नाही केले. काही लोक काही दाखवत नाही, जरा सुद्धा दाखवत, पण याचा अर्थ त्या आतमध्ये काय चाललेलं आहे हे समजत नाही. असं आतमध्ये आपल्याला सुख आहे का दुःख आहे हे जाणणारे सुद्धा कोण आहे, आपणच. म्हणजे काय अंतःकरणाच्या वरती अंतःकरण आहे ना. अंतःकरणामध्ये जे हे बघा, तुम्ही बाहेर गेलात आणि तुम्ही घरी गेला, हे वागलंय आणि तुम्ही घरात आला, त्याच्याबरोबर तुमच्यामध्ये जे चैतन्य जिथे लांब गेला आणि तिथे आत आला एवढाच फरक झाला ना. पण चैतन्य आहे तेव्हा तुम्ही अंतःकरणामध्ये असणारा सुख आणि दुःख साक्षी भाषा याचा अर्थ काय आहे. अंतःकरणाच्या आकाराचं जे अंतःकरण वृत्ती झाली त्या वृत्तीमध्ये असणारा चैतन्य, त्या चैतन्याने अंतःकरणामध्ये काय आहे तुम्हाला सुख चाललं हे तुम्हाला दाखवतं. जशा तऱ्हेने काय करत थॉट तुम्हाला बाहेरचंही दाखवतो आणि आतलंही दाखवतो की नाही. थॉट तुमच्या बरोबर जाईल, बरोबर आहे. बाहेरचं सगळं दाखवलं ना, जसं तुम्ही ठरवलं नाही बघा वागलाय
झाडाच्या पाण्यामध्ये दिसलं ना, हे सगळं दाखवलं ना. पण तुम्ही घरात आल्यानंतर घरात शिकलेला साप काय शेवटी गोष्ट आहे, सापच देत आणखी बिलकुल पहिल्यांदा साधना दिसला. घरात सगळं कचरा आहे, वरिष्ठ काय हे कोणी दाखवलं दाखवलं. तशाच तऱ्हेने अंतःकरण वृत्ती अवच्छिन्न चैतन्य हा एक टॉर्च आहे. कोण आहे? टॉर्च. अंतःकरण जसं जाईल इथे जाईल तिथे दाखव, बाहेर गेलं तर बाहेरचा दाखव, गेलं तर आतला दाखव. आतमध्ये अंतःकरणाला घेरून बसणे, अंतःकरणाची वृत्ती स्वतःलाच घेरून बसणे, त्याच्यामध्ये चैतन्य ते पण दाखवतो. इथे काय सुख आहे, इथे दुःख आहे. साक्षी भाष्य याचा अर्थ काय? सुख दुःखे साक्षी भाष्य आहे याचा अर्थ काय? अंतःकरणाची वृत्ती, अंतःकरणाच्या आकाराची बनल्यानंतर त्याचं जे त्याच्यामध्ये जो चैतन्याचा काहीतरी समजून देतं. सुख आहे, ते दुःख आहे, हे सांगतो. परत एकदा वाचलं. पण बुद्धी ही सुख दुःखांना विषय करीत नाही, म्हणून सुख दुःखे साक्षी भाष्य आहे. हे ना, या वाक्याचा अर्थ साक्षी स्वतः सुख दुःखे जाणतो असा नाही. अधोरोगा केली ना, अंतःकरणाचा परिणाम सुख दुःख होतो तेव्हा अंतःकरणाची ज्ञानरूप वृत्ती त्या सुख दुःखात जाणते. म्हणजे अंतःकरण वृत्तीत साक्ष प्रकाश असतो, त्या प्रकाशाने अंतःकरण वृत्तीत सुख दुःखात जाणते. असा साक्षी भाष्य स्वतःचा अर्थ आहे. अंतःकरण म्हणजे काय झालं? अंतःकरण उजळून जाणं म्हणजे काय? उजळणं म्हणजे काय? समाधान. उजळणं म्हणजे प्रकाश पाडणं, चमकणं, प्रकाश पाडणं, ह्याला काय म्हणतात? उजळणं असं म्हणतात. हे उजळणं बाहेरचा देखील प्रकाश होतो आणि अंतःकरणामध्ये देखील प्रकाश असतो. अंतःकरणामध्ये प्रकाश असणं म्हणजे काय? अंतःकरणामध्ये प्रकाश होणं म्हणजे काय? म्हणजे ज्ञान आहे ना. माझ्या अंतःकरणामध्ये देव बसला आहे ना, अंतःकरणामध्ये चैतन्य. तुम्हाला एकदा समजलं की तुमचं अंतःकरण उजळलं. अंतःकरणामध्ये प्रकाश महत्वाचा काय? तुम्ही बाहेरच्या ह्याला प्रकाश, आतमध्ये अंधार असेल तर काय होतं? बरोबर आहे ना. तुम्ही बाहेरच्या सगळ्या विद्या जाणलेल्या, तुम्हाला नोबेल प्राइज मिळालेलं आहे म्हणजे बाहेरचा तुम्ही सगळा प्रकाश ना, बाहेरचं सगळं ज्ञान झालं. पण एक सामान्य माणूस जगजीवन अंबानी हा त्या माणसाला नोबेल पुरस्कार विचारू शकतो की तुम्ही कोण आहे, तुम्ही जातात का? मनुष्य मी आहे. कोणीतरी कपूर आहे, तुम्ही कपूर नाही, मग मी कोण आहे तुम्ही जाणलंच नाही. मग तो सांगेल काय की तुम्ही सगळ्या जगाला प्रकाश केला पण स्वतःला तुम्ही ओळखलत का? स्वतःचा तुम्ही प्रकाश केलात का? नाही प्रकाश केला. स्वतः म्हणून काय जाणू शकत. तशाच तऱ्हेने ज्यावेळेला आपलं स्वतःचं भान होतं त्यावेळेला काय होतं? अंतःकरण आपलं उजळून गेलं असं वाटतं. अंतःकरणामध्ये दिसलं, अंतःकरणामध्ये सुख असतं, अंतःकरणामध्ये दुःख असतं, अंतःकरणामध्ये भय लज्जा सगळ्या असतात. पण अंतःकरणामध्ये ते चैतन्यही बसलेलं आहे, कुठचं चैतन्य हे ज्यावेळेला तुम्हाला कळून त्यावेळेला त्या भय लज्जा आस भय लज्जा काम कशाची तुम्हाला बदला आतमध्ये जो कचरा तुम्ही बाजूला काढून टाका की निखोल चैतन्य, शुद्ध चैतन्य मला दिसायला लागतं. अंतःकरणाला प्रकाश करत असताना अंतःकरण वृत्ती अवच्छिन्न चैतन्य आतमध्ये सुखही दाखवेल, दुःखही दाखवेल, भयही दाखवेल, लज्जा, अहंकार हे सगळंच. मी आता क्रोध करतो, या क्रोध करणाऱ्या माणसाला कळत नाही का? कळतं.
मला आता लज्जा आलेली आहे हे त्यांना कळत नाही का? कळतंय. माझ्या मनात कामना आलेली आहे हे त्या माणसाला कळतं की नाही? कळतं. माझ्या मनात हिंसा आलेली आहे कळतं की नाही? कळतं. त्याला कळत असलं पण त्याला ते हे दाखवायचं चांगलं म्हणून तो बाहेर त्या ठिकाणी तशा तऱ्हेने वागत असतो. नाहीतर माणसं, दुसरी माणसं स्वतःला कळलं तरी दुसऱ्याला दाखवत नाही. अशीच पण माणसं असतात की, बरोबर आहे. म्हणजे जे आतमध्ये अंतःकरणामध्ये चालले ते तुमच्या डोळ्यातून दाखवत नाही, मुद्रेवरून दाखवत नाही, हावभाव करून हातापायाने तुम्ही दाखवत नाही, पण तुमच्या अंतःकरणामध्ये खळबळ असते की नाही? असते. त्या मुलामध्ये सुद्धा तुम्ही बघा, मुलामध्ये मी 2-4 मुलांकडे बघितले, चेहरे बघितले, हे अत्यंत निष्ठा. आई वडील माझ्याकडे तक्रार करतात की काहीच कोण आलं तर काहीच बोलत नाही, काहीच करत नाही. पण ते निस्तब्ध, त्यांचा चेहरा कसा असतो? निस्तब्ध. बाहेर आतमध्ये काय चाललेलं हे काहीही दिसत नाही. त्यांच्या खळबळ चाललेली की नाही, पण त्यांच्या अंतःकरणामध्ये देखील खूप खळबळ चाललेली असते. ते बाहेरून दाखवत नसतील पण असतात. तशाच तऱ्हेने या ठिकाणी साक्षी भाष्याचा अर्थ काय? सुख दुःख हे साक्षी भाष्य आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? अंतःकरणाची वृत्ती अंतःकरणाला घेते, अंतःकरणाला घेतल्यानंतर अंतःकरणाचा आकार म्हणजे सुख, अंतःकरणाचा आकार म्हणजे दुःख. त्या आकाराची अंतःकरणाची वृत्ती होते. ही अंतःकरणाची वृत्ती त्या आकाराची झाल्यानंतर त्याच्या बरोबर आलेलं जे अंतःकरणा अवच्छिन्न चैतन्य, अंतःकरणाने युक्त जे चैतन्य, हे चैतन्य प्रकाश कसं, यालाच काय म्हणायचं? साक्षी भाष्य. पुन्हा एकदा, साक्षी भाष्य म्हणजे काय? साक्षी भाष्य म्हणजे काय? सुख दुःख हे साक्षी भाष्य काय? सुख दुःख हा, सुख हे अंतःकरणाचा आकार आहे, दुःख हा अंतःकरणाचा आकार आहे. ज्यावेळेला अंतःकरणाची वृत्ती सुखाकार होते किंवा दुःखाकार होते त्यावेळेला काय? अंतःकरणामध्ये असणारं चैतन्य त्याला, त्या सुखाला प्रकाश. आणि हे सुख आहे, हे दुःख आहे, हे मला अनुकूल आहे. सुख म्हणतोय हे मला प्रतिकूल आहे, दुःख म्हणतोय नको मला याला म्हणतोय. हे कोण दाखवत? प्रकाशणारा चैतन्याचा प्रकाश. अंतःकरण वृत्ती अवच्छिन्न चैतन्य. बरोबर आहे ना? यालाच काय म्हणतात? साक्षी. एवढं सगळंच चैतन्य. तर घरी जाऊन तुम्ही जरा थोडस वेळ काढला, टिप्पणी काढली तर बरं होतं. तेव्हा अंतःकरणाची ज्ञानरूप वृत्ती त्या सुख दुःखाची जाण आहे ना. म्हणजे काय? म्हणजे अंतःकरण वृत्ती चैतन्याचा प्रकाश असतो, है ना. अंतःकरण वृत्ती कोणाचा प्रकाश असतो? साक्षी चैतन्याचा प्रकाश असतो. त्या प्रकाशाने अंतःकरण वृत्तीच सुख दुःखात जाणते, अधोरेखा करा. असा साक्षी भाष्य पदाचा अंतःकरण सुखाकार झालं म्हणजे वृत्ती पण सुखाकार झाली ना. या वृत्तीमध्ये कोण होतो? चैतन्य असतो. तेच संपलं, सुख झालं. इथे सुख आहे, हे दुःख आहे. तर साक्षी भाष्य याचा अर्थ काय? अंतःकरण वृत्तीमध्ये असणारं चैतन्य, हे चैतन्यच काय करतंय? हे सुखाला दुःखाला प्रकाश. याचा साक्षी भाष्य. साक्षी प्रकाश असा अर्थ नाही, पण हे साक्षी चैतन्याचा प्रकाश काय? अंतःकरण वृत्ती साक्षी चैतन्याचा प्रकाश होतो. याला अधोरेखा करा. साक्षी चैतन्याचा प्रकाश होतो, त्या प्रकाशाने अंतःकरण वृत्तीत सुख दुःखात जाणते, असा साक्षी भाष्य पदार्थ. झालं. आता हे करा, वृत्ती वाचून केवळ साक्षी सुख दुःखे जाणत नाही. अधोरेखा करा. वृत्ती असल्याशिवाय, अंतःकरणाचा आकार झाल्याशिवाय
है ना. केवळ साक्षी सुख दुःखे जाणत नाही. अंतःकरण वृत्ती साक्षी चैतन्याचा प्रकाश असतो. त्या प्रकाशाने अंतःकरण वृत्ती सुख दुःखात जाणते. अधोरेखा केली काय? साक्षी भाष्य पदाचा अर्थ आहे इथपर्यंत. वृत्ती वाचून केवळ साक्षी सुख दुःखे जाणत नाही. उदाहरण काय दिलं? केवळ राजसत्ता कोणाचे नियमन करीत नाही. काय करते? केवळ राजसत्ता कोणाचे नियमन करत नाही. मग काय करावं लागतं? नियमन करण्यात कोणत्या तरी व्यक्तीचा स्वीकार करावा लागतो. राजसत्ता असणे ती नियमन करत नाही. ती व्यक्ती ते राजसत्तेचा आश्रय करून ती व्यक्ती काय करायचं? नियमन करत आहे ना. तुम्हाला तुम्ही बाहेर साधू असलाय तर तुम्ही राजा बनत नाही. पण मंत्र्यांनी तुम्हाला उचलून पालखीत घालून सिंहासनावर बसवलं, पुरोहितांना आणून राजाभिषेक केला. मग तुम्ही काय करता? तिथे राजदंड दिला की तुम्ही मग सगळे लोक काय म्हणतात? राजा म्हणतात की बरोबर आहे. तो विधी झाल्यानंतर त्याला तुम्हाला काय म्हणतात? राजा म्हणतात. बरोबर आहे. ती राजा झाल्यानंतर त्या व्यक्तीला आज्ञा करण्याचा अधिकार आहे. मग सगळे काय? होय महाराज, होय महाराज, होय महाराज, होय महाराज, आजी 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 असे करायला लागतात, है ना. पण तिथे राजसत्ता म्हणजे सिंहासन असून देखील काय उपयोग नाही. त्या व्यक्ती बसवावं लागतं कोणीतरी. आणि ती व्यक्तीच काय करत असते? नियमन करत असते. बरोबर आहे. जशी केवळ राजसत्ता कोणाचं नियमन करीत नाही. नियमन करण्यास कोणत्या तरी व्यक्तीचा स्वीकार करावा लागतो. त्याप्रमाणे सामान्य चैतन्य जो साक्षी त्या वृत्तीपासून कोणत्याही विषयाचे प्रकाशन करणे शक्य नाही. हे घ्या अधोरेखा करा. सामान्य चैतन्य जो साक्षी त्याला वृत्ती वाचून अंतःकरणाच्या वृत्ती वाचून कोणत्याही विषयाचे प्रकाशन करणे शक्य नाही. बरोबर आहे. पूर्ण विराम करा तिथे. आकाशाच्या ठिकाणी आहे ना, घटामध्ये जे आकाश आहे ते आकाशाच्या ठिकाणी घटाकाश हे नाव झालं ना. आणि ते आकाश त्याच्यामध्ये पाण्याला धरून ठेवतं की नाही? जलग्रहण रूप कार्य प्रतीत होते. ते कशामुळे? घटाच्या उपाधीने प्रतीत होते. मग कोण झालं? घटाच्या उपाधीने काय होतं? दोन कार्य होतं. पहिलं काय? घटाकाश हे नाव एक आणि जलग्रहण रूप कार्य दोन. या दोन गोष्टी उपाधीने झाल्या. घटरूप उपाधीने काय झालं? घटाकाश हे नाव मिळालं. आणि काय झालं? कार्य पण वेगळं झालं. जलग्रहण रूप कार्य प्रतीत होते. ते घटाच्या उपाधीने प्रतीत होते. घटही उपाधी नसेल तर घटाकाश हे नाव आणि जलग्रहण रूप कार्य घटने शक्य आहे का? शक्य नाही. नाही ना? नाही. नक्की ना? नाही. घटरूप उपाधी नसेल तर तिथे काय? घटाकाश हे नावही होणार नाही आणि जलग्रहण रूप कार्य पण त्या ठिकाणी प्रकृती होणार नाही. कार्य घडणे शक्य नाही. त्या झालं हे उदाहरण कोणतं करा ना. आकाशाच्या ठिकाणी घटाकाश हे नाव इथे कोष्टक करा. आणि जलग्रहण रूप कार्य घडणे शक्य नाही इथे कोष्टक बंद करा. हे उदाहरण परिच्छेदामध्ये द्या. उदाहरण बरोबर आहे. आता घटाकाश हे नाव आणि जलग्रहण रूप कार्य
हे कोणामुळे सिद्ध झालं? घटरूप उपाधी. बरोबर आहे ना? आता तसेच त्याचप्रमाणे चैतन्य कुठलं नाव झालं? साक्षी वर लिहा. आणि सुख दुःखादिसहित अंतःकरणाचे प्रकाशन हे अंतःकरण उपाधीनेच होते, है ना? काय झालं? चैतन्य साक्षी एकूण नाव. चैतन्याला, सामान्य चैतन्याला काय दिलं? साक्षी हे नाव. आणि सुख दुःखादी सहित अंतःकरणाचे प्रकाशन. सुख दुःखात सहित अंतःकरणाचे प्रकाशन हे कोणामुळे होत? अंतःकरणाच्या उपाधीनेच होत, है ना? अंतःकरण रूप उपाधी नसेल तर काय होईल? अंतःकरण उपाधी वाचून चैतन्याच्या ठिकाणी टीका का करा? ठिकाणी आहे, ठिकाणी साक्षी हे नाव आणि अंतःकरणाचे सुखादी धर्म, सुख दुःख भय लज्जा हे सगळे धर्माचं प्रकाशन रूप कार्य नाही, है ना? देवाला काय म्हटलं? उपाधी वेगळे, तुम्ही निरीक्षण. उपाधी वेगळे, काही जरा तिथे लिहा. काहीच संसार लिहा, काहीच संसार लिहा तिथे. संतांना म्हटले उपाधी वेगळे, उपाधी रहित उपाधी वेगळे, काहीच संसार तुम्हाला आयुष्य मज करून दागिना. उपाधी वाचून फक्त चैतन्यच प्रतीत होते. काय म्हटलेलं आहे? उपाधी वाचून फक्त चैतन्यच प्रतीत होते. अंतःकरण उपाधी झाली तर साक्षी झाली. आणि सुख दुःखादीचं काय प्रकाशन रूप सामर्थ्य. आणि उपाधी नसली अंतःकरण चैतन्यच. हे लक्षात येणार. ते प्रमाण लिहाल का? उपाधी रहित तुम्ही निर्विकार, काहीच संसार काहीच संसार तुम्हाला हे लिहून ठेवा. नारायण बरोबर ना? त्याचप्रमाणे चैतन्य साक्षी हे नाव आणि सुख दुःखादी सहित अंतःकरणाचे प्रकाशन हे अंतःकरण उपाधीनेच होते. अंतःकरण उपाधी वाचून चैतन्याच्या ठिकाणी साक्षी हे नाव आणि अंतःकरणाचे सुखादी धर्म प्रकाशन रूप कार्य हे होणार नाही. उपाधी वाचून चित्त चैतन्यात प्रतीत होते म्हणून साक्षी ब्रह्मरूप आहे. उपाधी वाचून काय? साक्षी ब्रह्मरूप आहे. अधोरेखा केली. उपाधी वाचून फक्त चैतन्यात प्रतीत होते म्हणून साक्षी ब्रह्मरूप आहे. या प्रकारे जीव ब्रह्माची एकता हा या ग्रंथात विषय आहे. इथपर्यंत आपण समजा. बरोबर आहे. जरा घरी जाऊन बघितलं तर राहील. आता प्रबोधनाविषयी विचार